प्रेम हे टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखे असते, परंतु त्याचा सुगंध अनुभवायला आधी त्याच्या काट्यांशी खेळावे लागते। असे जगावे की मरणे कठीण होईल, असे हसावे की रडणे कठीण होईल। कुणासेही प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम टिकवावे असे की तोडणे कठीण होईल। कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नसीब। जीवापाड प्रेम केल्यावर कळते की प्रेम म्हणजे काय असते। तुम्ही प्रेम कोणावरही करा, परंतु ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा, कारण प्रेम हे मौल्यवान असते। कोणावरही इतकेच रागवा की त्यांना तुमची कमी जाणवेल, पण इतकाही राग नका करू की ते तुम्हाला विसरून जगणे शिकतील। नाते हे मनापासून असले पाहिजे, केवळ शब्दाचे नाही, रुसवा शब्दात असायला पाहिजे, मनात नाही। प्रेमामध्ये वाद नसावा, संवाद असावा, राग नसावा, अनुराग असावा, जीव देणे नसावे, जीव लावणे असावे, तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे। मला फक्त तुला हसताना बघायचे आहे, जरी मी त्या मागचे कारण नसलो तरी चालेल। ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते। जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झाले तर मग ते नाते प्रेमाने नाही तर डोक्याने निभाव आहे असे समजून जा। लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होते, परंतु मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे। माझ्यात इतके कौशल्य नाही की एखाद्याच्या मनात घर करून जाईल, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल इतक्या अस्मरणीय आठवणी देऊन जाईल। प्रेम त्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो, काही तर आपल्या आवडीसाठी आपणच उगाच आयुष्य घालवतो। जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे, आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे। खूप कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे, समजून न घेता काय ते प्रेम करणे। खूप सोपे असते कुणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे। आपला अहंकार दाखवून नाते तोडण्यापेक्षा क्षमा मागून नाते निभावणे चांगले आहे। जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करत आहे आणि रोज तुम्हाला देवाकडे मागत आहे। कोणतेही नाते तोडण्याआधी स्वतःला एकदा नक्की विचारा की आजपर्यंत हे नाते का निभावले होते। कोणतेही नाते बनवणे अगदी मातीवर नावे लिहिता येईल इतके सोपे आहे, परंतु निभावणे अगदी पाण्यावर पाणी लिहिणे इतके कठीण आहे। आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते। आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते। प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते। एक सांगू, काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती कधी विसरता येऊ शकत नाही। जीवनाची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा। खूप वेळ असेल तुमच्याकडे जीवनातील 2 क्षण कुणाला तरी देऊन बघा। नुसत्याच कविता नाही सुचणार, त्यासाठी एकदा तरी प्रेम करून बघा। फुलांतून जसे सुगंध आणि सूर्यातून जसा प्रकाश येतो, तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येतो। यदा कदाचित असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे, कोणावर तर निस्वार्थ प्रेम करावे। आयुष्यात प्रेम करा, परंतु प्रेमाचे प्रदर्शन करू नका।